रायगडच्या अलिबाग तालुक्यामधल्या उमटे धरणाची पाण्याची पातळी ही सध्या तळाला गेली आहे। त्यामुळे उमटे धरण क्षेत्रामधील 47 गावं आणि 33 आदिवासी वाड्यांच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये गावकऱ्यांच्या घशाला कोरड पडली आहे। महिन्याला 4 ते 5 हजार रुपये खर्च करून पाणी विकत घेण्याची वेळ इथल्या गावकऱ्यांवर आली। धरणाच्या तळामध्ये साचलेला गाळ उपसा करण्यासाठी उमटे धरण संघर्ष समितीकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला, मात्र अजूनही गाळ उपसा न झाल्यामुळे धरणामधल्या पाणी साठ्यामध्ये मोठी कमतरता भासू लागली आहे। आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी इथला आढावा घेतलाय, आपण बघूया। आमच्याकडे कित्येक वर्ष आज पाणी मिळत नाही आहे आणि आमच्यासारख्या आज 55 ते 60 वर्षाच्या माझ्यासारख्या तरुणांना आज ड्रम घेऊन दुसऱ्या अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर आज पाणी आणायला जायला लागतंय, कारण पाणीच नाही ना। जे प्यायचं पाणी महत्त्वाचं आहे तेच मिळत नाही आहे आणि ते आमचे सोर्स जो दुसरा आहे पाण्याचा तो दुसरा नाही, कारण आमचे उमटे डॉमवरच डिपेंड सगळे आम्ही आहोत, कारण जे विहिरी आहेत प्रशासनाने बांधलेले आहेत त्यात पाणीच नाही आहे, कारण पाण्याची पातळी खाली गेलं। आता जर मला म्हणणंच आहे की जर शासनाकडून एवढा जर पैसा येतो आहे तर त्या पैशाचं नियोजन झालं पाहिजे ना। जर धरणासाठी पैसा आला तर धरणासाठी योग्य नियोजन झालं पाहिजे। आज उमटे धरणावर 47 गावं आणि 33 आदिवासी वाड्यातली लोक पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत। सकाळी 5 वाजता हंड घेऊन निघाली आमची माय माऊली, तिचा नंबर 11 वाजता येतो आणि 11 वाजता येऊन तिला 2 हंडच पाणी मिळतंय। आताची आपण जिल्हा परिषदेची निवडणूक बघितली, कित्येक कोटी रुपये उडवले असतील आणि जिल्हा परिषदेचे ज्यावेळी निकाल लागले प्रत्येकाच्या मतदारसंघात संपूर्ण जिल्ह्यात, त्यावेळी बॅनर काय होते, भले भले गार केले गमत म्हणून। अरे मग आता भले भले गार करूया ना सामाजिक काम म्हणून, धरणाचा गाळ काढूया सामाजिक काम म्हणून। नुसते भले भल्यांना गार करून उपयोग काय आहे? अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातला पाणी साठा कमी झाल्यामुळं येथील या धरणावर अवलंबून असणाऱ्या 47 गावं आणि 33 आदिवासी वाड्यांना सध्या भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतोय। सध्या मी याच धरणाच्या परिसरामध्ये आहे। आपण बघितलं तर हाच तो उमटे धरण आणि या उमटे धरणाचा जो पाणी साठा आहे तो कमी झालेला आहे। पाण्याच्या पातळीत अक्षरशः आपण बघितलं तर येथील पाणी आहे ते तळाला गेले, कारण गेली अनेक वर्ष या धरणातला गाळ उपसा न झाल्यामुळं येथील पाणी जो साठा आहे तो कमी प्रमाणात या ठिकाणी शिल्लक राहतो आणि त्यामुळे येथील गावकऱ्यांना ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी विकत घेण्याची वेळ येते। आत्ताच्या घडीला आपण बघितलं तर या धरणातना 8 दिवसानंतर या गावकऱ्यांना आहे तो पाणी पुरवठा केला जातो, मात्र मुबलक पाणी मिळत नसल्यामुळे गावकरी आता टँकरमधनं पाणी विकत घेत आहेत। आपण बघितलं तर या धरणाचा गाळ उपसा होण्यासाठी येथील स्थानिक नागरिकांनी गेली अनेक वर्ष आहे तो संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला, मात्र अजूनही या धरणाचा गाळ उपसा न झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये आता या धरणामध्ये पाणी साठाच आहे तो कमी झालेला आहे आणि त्यामुळे आता गावकरी आहेत ते सध्या पाणी विकत घेत आहेत। लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती आता येथील गावकरी करतायत। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।